नमस्कार. तुम्ही म्हणता पाऊस आला आणि ही कुठे चालले? हे बघा, मी चाललेले हे आळूचे पानं कापायला. इथे खूप सारे आळूचे पानं आले. उन्हाळा सुरू झाल्यापासून एक पण आळूचं पानं आलं नव्हतं, पण आता पावसाळा सुरू झाल्यामुळे खूप सारे पानं आलेले आहेत बघा. खूप आणि हिरवे हिरवेगार आणि एक पहिल्यांदाच एवढं मोठं पान माझ्या घरी आलेलं आहे. खूप मोठं पान आले आणि मी ते सगळे काटून स्वच्छ धुवून त्याचे देठं काढून घेतलेत आणि मी इथं त्याच्या वड्या करणार आहे. तुम्ही म्हणता नेहमी करते, पण आता घरी असले का करतच माणूस. त्याचा आळूच्या पानाचा एक किस्सा आहे माझ्या लहानपणीचा, मी ते तुम्हाला सांगते. इथे आम्ही लहानपणी ना अशा सगळ्या मुलीजणी भांडेकुंडे खेळायचो लहानपणी. आणि भांडेकुंडे खेळताना आमच्या शेजारीच आळूचे पानं लावलेले होते एक जणांनी. आम्ही ते पानं घेतले आणि भांडेकुंडे खेळताना त्याला चपाती म्हणून आम्ही सगळ्या मुलींनी खाल्लं होतं. आणि त्यावेळेस इतका त्रास झाला सगळ्यांना, म्हणजे काय करावं ते कळत नव्हतं. घरी कोणीच नव्हतं. मग शेजारच्या एका आजीने आम्हाला सगळ्यांना साखर दिली. त्यावेळेस कुठे त्रास कमी झाला. त्याचा हा एक मोठा खूप किस्सा आहे. इथं मी आळूच्या वड्या उकडून घेतल्या, छान अगदी छान उकडल्या आहेत. त्याची मी आता कटिंग करून घेते. कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी छान मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे. अगदी कुरकुरी अशी वडी तयार होते, एकदम छान तयार होते ना. इतकी छान झालेली. आपले घरचे पानं असल्यामुळे एकदम स्वच्छ पाण्याचे आहेत त्या पानं, त्याच्यामुळे छान लागतात, चवदार लागतात. बाहेरचे कोणत्याही पाण्यावर तयार झालेले असतात ते पानं. इथे मी अगदी छान अशा वड्या तयार झालेल्या, एकदम कुरकुर झाल्यात बघा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता इथे आमचा दादू टेस्ट करणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तो सांगणार आहे कसं आहे, कशी झाली ही सांगणार आहे तो. छान.